सो हाय गाईज, आपल्या आगरी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचा विषय खूप खास होता, कारण आज मला भरायचा होता ब्लाऊज. तर पहिले ब्लाऊजचं सामान आणायला जायचं होतं, नंतरने ब्लाऊज भरायचा होता. तर मग पटापट सकाळी सकाळी पहिले जेवायला बनवायला घेतला, मग इकडं बिड्डा बनवायला ठेवलेला, नाही तर भात ठेवलेला. लगेच इकडं मग मेथीची भाजी बनवायला घेतलेली, त्याच्यानं वाटाणा टाकलं तर जरासं. मग लगेच इकडे घेतली सुरणची भाजी बनवायला. मग सुरण शिजतं तोवर इकडं उन्हावणी घेतला लगेच. तर इकडे बघला तर आपली मेथीची भाजी मस्त शिजली. मग त्याच्यात थोडासा टाकला शेंगदाण्याचा कूट. मग तो असा मस्त मिक्स करून घेतला. मग झाली इकडे आपली मेथीची भाजी. मग सुरण बघला तर उखरली इथं. मग सुरण ठेवला साईडला. ना इकडे लगेच गॅस पेटवली, ना ठेवली कढई. त्याच्यानं टाकला तेल, ना तेलानं टाकला जिरा, न लगे टाकला कांदा थोडासा लालसर होईपर्यंत परतून घेतला. आणि टाकला त्याच्यानं थोडासा वाटण पण परतून घेतला. मग टाकला हळद, मीठ, मसाला. मग तो पण असं मस्त परतून घेतला. मग उकडलेला सुरण टाकला. मग सुरण पण असं मस्त मिक्स करून घेतला. मग वरून थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकला, थोडीशी कोथिंबीर टाकली. मग झाली इकडं आपली सुरणची भाजी पण रेडी. मग लगेच घेतली इकडं भाकरी भुजाला. मग इकडं तवा तापत ठेवले, तोवर इकडं एक भाकर भुजली. मग तवा तापला, लगेच भाकर टाकली त्याच्यानं. मग एका साईडनं शिजून घेतली, मग दुसऱ्या साईडनं पण शिजवली. बघा कशी मस्त फुगले. इकडं भाकरी पण झाल्या. मग लगेच इकडं माझ्या दीदीला मी खिचडी वाट ठेवलेला, मग तो पण इकडं झाला. मग आधी आम्हाला घेतला जेवायला, कारण दीदी झोपलेली ना. मग आम्ही घेतला जेवून. मग लगेच भांडी बिंडी घासली. मग भांडी बिंडी घासून झाली तर बाहेर बघता तर दीदी उठले. मग दीदी उठले तर दीदीला घेतला लगेच भरवायला. मग तिला भरवला, ना तिला दिले आईंच्या जवळ. ना आम्ही निघलो. मला ब्लाऊज भरायला मणी आणायचं होतं ना, मग तिकडं जायला. तर मग गेलो, तर पोचलो इथं मण्यांच्या दुकानात. मग इथं घेतलं मणी ना. मग तिथून निघालो घरी यायला. मग घरी येता येता तिथं दुसऱ्या दुकानातून आम्ही पिझ्झा बेस आणलेलं, कारण आम्हाला संध्याकाळी बनवायचा होता पिझ्झा. मग फायनली आम्ही पोचलो घरी. मग घरी आल्यावर लगेच घेतला इकडं ब्लाऊज भरायला. तर बघा असं मणी आणलेलं धागा होता. मग लगेच इकडं घेतला ब्लाऊज. तर बघा एक हात घेतले इकडं भरायला, तर अर्धा इकडं भरला आहे व दुसरा पण मस्त भरले. तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी कसा ब्लाऊज भरले ते. एक हात झाला इकडं रेडी आपला. तर असं खालती मस्त झुंबर बनवलेलं. बघा कसं मस्तपैकी दोन्ही हात झाल्या. मग लगेच इकडं ठेवला चाय. मग चाय प्यायला घेतला, त्याच्यानं आज खालती पापडी. मग चाय पिऊन झाला, लगे टेरेसवरती गेलो. पाठीमागचा भाग घेतलेला भराला. आणि फायनल ब्लाऊज आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आपल्या. मग जरा टेरेस वॉशच हे केला. मग चाललो आता खाली. मग खाली उतरलो तर दीदीला आणलेली बाबांनी सायकल चालायला. मग ती चालायला शिकत होती. 2-3 दिवस झालं सायकल आणले, पण ती बसतच नव्हती. तर आज पक्की मज्जा आलती तिला, तर बसलेली. त्याच्यानं बघा कशी पहिल्यांदाच चालायला शिकतं. तर कॅमेऱ्याच्या इथं बघून ना मग चालत नव्हती ना, कॅमेरा नाही बघला ना, मग लगे चालत होती. बघा कशी उड्या मारतं. पूर्ण उभी राहतं आणि बसतं. बघतं बघा कशी कॅमेऱ्यात. मग तिला ठेवली तर सायकलवर बसून ना मी घेतली इकडं भाजी बनवायला. लाल बटाट्याची भाजी बनवायला घेतलेली.
मग गॅस पेटवली ना तेव्हा तवा तापत ठेवला, त्याच्यात तेल टाकला आणि थोडासा जिरा टाकला ना कापलेली बटाटी टाकली. 10 मिनटं झाकण दिला ना झाकण उघडून मग त्याच्यात टाकली हळद ना मीठ मसाला. मग तो असं मस्त मिक्स करून घेतला. मग वरून थोडीशी कोथिंबीर टाकली. मग झाली आपली लाल बटाट्याची भाजी. मग यानं पिझ्झा बनवायला घेतला इकडं. पिझ्झ्याला बघा कांदा, टमाटर आणि शिमला मिरची थोडासा तेल टाकून अशी मस्त शिजवून घेतली. कच्ची कच्ची चांगली नाही लागत ना, म्हणून मग अशी थोडीशी शिजवली. मग मीठ टाकले, हळद, मसाला आणि थोडासा काला मिरी टाकलेली त्याची पावडर करून. मग पिझ्झा बेस असं विकत आणलेलं रेडीमेड होतं. मग त्याच्यावर पिझ्झा सॉस टाकला. मग अशी ती चटणी मस्त सगळीकडे लावून घेतली. मग ती भाजी पण टाकली, ती पण अशी सगळीकडे लावून घेतली व्यवस्थित. आणि पक्का चीज टाकला. असं चीज पण मस्त भरभरून टाकला. 2 पिझ्झा बनवायला घेतलेलं. मग इकडे लगेच तवा तापत ठेवला, त्याला थोडासा तूप लावलेला. मग 10 मिनिटासाठी त्याच्यावरती झाकण दिला. 10 मिनिटांनी बघा कसं आपला मस्त पिझ्झा शिजले. मग असं मस्त त्याचं तुकडं केलं आणि मग यानं दिलं खायला. यावेळी बोलताना मस्त दिसतं. तर असा होता आपला आजचा ब्लॉग. कसा वाटला नक्की सांगा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. गुड नाईट.